सभापती महोदय, अशा पद्धतीनं भूसंपादन करणारी टोळी एक MIDC मध्ये काम करते, जीच ठरवते की भूसंपादन कुठं झालं पाहिजे आधी ती घडते आणि मग MIDC ती जागा घ्यायचं ठरवते। अशा पद्धतीनं एक MIDC जर तुम्ही सगळ्या मागच्या काळातल्या MIDCचा ॲक्वायझेशनची जर मोडस ऑपरेंटी चेक केली तर सभापती महोदय असंच आहे। मी दिंडोरीचं सांगतोय, मी सिन्नरचं पण MIDC सांगतो, किती लोकांनी प्लॉट घेतले आतापर्यंत, घेतलेच नाही सभापती महोदय। परंतु कोणीतरी व्यापारी येतं, जमिनी खरेदी करतं, सरकारकडे प्रस्ताव होतं आणि नंतर MIDC ती जागा ॲक्वायझेशन करतं। सभापती महोदय, संभाजीनगरमध्ये तर एक मोठा जोक आहे, आमच्याकडे नव्याने एक आरापूर नावाची MIDC होऊ लागलेली आहे संभाजीनगर गंगापूर रोडला। इथं समोर माळरान उजाड अशी खडकाळ जमीन पडलेली, खडकाळ। सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे मंत्र्याचे शेती आहे तिथं मोठ्या प्रमाणात, शेती म्हणजे जमीन आहे तिथं सभापती महोदय। मी नाव नाही सांगत कोणाचं, नाव नाही सांगत, सत्ताधारी पक्षाचेच आणि भारतीय जनता पार्टीचेच हेही सांगतो मी। मंत्री आणि आमदारांची मोठ्या प्रमाणावर शेती आहे, जमीन खडकाळ आहे आणि त्याच्या अपोजिटला सुपीक जमीन आहे सभापती महोदय, तिथं ॲक्वायझेशन सरकार करतंय। जी खडकाळ पडलेली आहे, जिथं पीक काही पिकत नाही ती जमीन MIDC घेत नाही आणि जिथं चांगले शेतकरी आहे, जिथं बागायती पीक आहे समोरचा भाग, तिथं सभापती महोदय ॲक्वायझेशनचा आरापूर MIDC। बरं, आता MIDC ला जागा लागते तर संभाजीनगरात MIDC मध्ये तर संभाजीनगरचे MIDC सगळं रेसिडेन्शियल करते, MIDC सगळे निवासी करतंय, हे कसं काय करताय? आणि घेतोय कोण? पुन्हा सत्ताधारी पक्षाचे लोक सभापती महोदय। म्हणजे हे परस्पर विरोधी धोरण MIDCचं तुम्ही सगळ्या मुदती वाढवताय, सगळ्या पद्धती वाढवताय। संभाजीनगरमध्ये चिकलठाणा MIDC सभापती महोदय, MIDCचे प्लॉट हे सगळे, आणि हे सभापती महोदय रेसिडेन्शियल करायचा घाट घातलेला आहे आणि या बिल्डर लोक मग नंतर मुलाखती घेतात की आम्ही प्लॉट कोणाला देऊ आणि जमीन कोणाची? MIDCची सभापती महोदय।